षटकामध्ये आपण पाहतोय दीपेश उमटे. पहिल्या षटकावर आपण पाहिलं तर एक सुवर्ण जीवन आपल्याला म्हणावं लागेल. संधी मिळाली आहे. पहिल्या षटकावर चांगला चेंडू आपल्याला दीपेश उमटे या गोलंदाजाकडून पाहायला मिळाला. वैभव महाले काय करू शकतो, काय त्यांनी केलं आहे हे आपण 2 दिवसामध्ये पाहिलंय. त्या फलंदाजाला इथे जीवनदान देणं म्हणजे आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. ते मात्र आपण पाहतो आडवा बाटने गेला फटका आपण पाहतो बॅकवर्ड स्पेस गेला. तिथे कोणत्याही प्रकारचं क्षेत्ररक्षण नसणारे मात्र चेंडू जातोय दन करत सीमारेषा पार येतो या इनिंगचा पहिला चौकार. केल्यात आणि अजून 6 षटकांचा खेळ येणं बाकी असणार आहे. इथे मात्र धावांचा उच्चांक नेहमीच त्यांच्या माध्यमातून राहिला. आज मात्र आपलाच रेकॉर्ड मोडण्याच्या प्रतीक्षेत असणार आहे हा संघ. 14 षटकामध्ये तब्बल 196 धावा बनविल्या गेल्यात. रेवली संघाला एक सुवर्ण संधी असेल जर का फायनल इथे जिंकली तर त्यांचे संघ मालक प्रवीण घरट यांच्याकडून संघ सहकारी आणि संपूर्ण संघ आणि टीम व्यवस्थापन यांना गोवा ट्रिपचं आयोजन केलं आहे. जर का फायनल मध्ये विजय संपादन केला तर. आणि आपण पाहतोय तर देखील स्ट्रोक येतो या फलंदाजाच्या माध्यमातून येतो दर्जेदार चौकार. इशारा येतो इट्स वाईड. या अव्वंतर अतिरिक्त धावेने आपण पाहतो धावसंख्या 9 अशी आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पाहिलं तर महत्वाचा विकेट निश्चितपणे गेलाय. वैभव महाले याच्याकडून बऱ्याचशा अपेक्षा संघ सहकारी आणि संघ मालक यांना होत्या. मात्र आपण पाहिलं तर एका चौकाराच्या नंतर एक मोठा फटका केल्याचा इरादा होता. चेंडूने बॅट्स कडा घेतली आणि तिथे मात्र एक चांगला सेल आपल्याला स्वयं डायला यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हा चेंडू देखील आपण पाहतोय तर पंचांचा इशारा येतोय आमच्यापर्यंत. हा चेंडू नो असणार आहे म्हणजे येणारा चेंडू हा फ्री हिट देखील असेल. 10 धावा आपण पाहतो या अतिरिक्त धावानंतर. येणारा चेंडू फ्री हिट म्हणजे उघडा डोळे पहा नीट. यापुढे येणार आहे फ्री हिट.
चेंडू 10 धावा आपण पाहतो धाव फलकावर. स्ट्राईक एंडला रोहित घरट असेल. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतो मयुरेश आणि गोलंदाजी ट्रॅकवर दीपेश उमटे. इथे मात्र आपण पाहतो हवेशी वार्तालाप करणारा एक गगनचुंबी गगनभेदी दर्जेदार षटकार. Come on, this way. घराचे मात्र नक्कीच महत्वाचा फटका महत्वाची खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू अखेर सुरुवात आपण पाहतो धाव फलकावर या षटकातील शेवटचा आणि अखेरचा चेंडू घेऊन दीपेश उमटे सज्ज होईल. इथे आपण पाहतोय निलेश सरांचा इशारा येतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटका अखेर आपण पाहतो 1 गडी बाद 16 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जय भवानी रेवली या संघाची महत्वाचा विकेट गेलाय मात्र त्याबद्दल निश्चितपणे 16 धावा देखील जमविल्या गेल्या. अजून 24 चेंडूंचा खेळ येणं बाकी असणार आहे. इथे मात्र जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असेल कारण आपण पाहिलं तर ओम साहेब फायटर्स या संघाने तब्बल 95 धावा बनवल्या आणि ते आव्हान पेलताना त्या आव्हानाचा पाठलाग करताना आपण पाहिलं तर गुड्डू 11 पोफळकर या संघाची कुठेतरी दमछाक झाली आणि तो संघ आपल्याला या सेमीफायनल मधून देखील बाहेर पडताना पाहायला मिळाला. मित्रांनो एक चूक तुम्हाला या सामन्यातून दूर घेऊन जाईल. एक चूक तुम्हाला या स्पर्धेतून दूर घेऊन जाईल आणि एक चूक तुम्हाला तुमच्या स्वप्नापासून दूर घेऊन जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो गजानन सकपाल एक अनुभवी गोलंदाज. अनुभव असणं खूप सारं गरजेचं क्योंकि कच्चा फल ना बीज देता है ना रस देता है लेकिन पक्का फल बीज भी देता है और रस भी देता है. अनुभवी असलेला गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय. स्ट्राईकला असेल मयुरेश. बॅटने केला गेला फटका आपण पाहतो डिब्बाकवर स्वेर लागला. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपला स्वयं डायला यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्या एका धावेनंतर आपण पाहतोय 17 धावा धाव फलकावर. 17 म्हणजे क्रिकेटमधील अशुभ अंक असं नेहमीच म्हटलं जातं. क्रिकेटमधील 17चा खतरा कोणासाठी असणार आहे. जय भवानी रेवली की उचित गडाची मावले. आपण पाहूया 17 धावा धाव फलकावर. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू अखेर आता स्ट्राईकला असेल. ज्याच्या बॅट मधून आपण एक पाहिला तर गगनभेदी षटकार आलाय तो रोहित घरट. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतोय या फलंदाजाला अशा पद्धतीचे चेंडू फेकणं म्हणजे अर्थ माइंड अर्थातच भूसुरुंग. तिथे तुम्हाला भूसुरुंगावर जसं पाहिजे तर विस्फोट आणि विस्फोट पाहायला मिळेल ना. इथे देखील तुम्हाला जर असे चेंडू तुम्ही हाताळले तर तुम्हाला या मैदानात विस्फोट आणि विस्फोटच पाहायला मिळेल. प्रत्येक षटकारासाठी संघमालक प्रवीणजी घरट यांच्याकडून कोणत्याही फलंदाजाला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या षटकारानंतर आपण पाहतोय 2 चेंडू अखेर 23 धावा धाव फलकावर. इथे मात्र आडवा बॅटने केला प्रहार. सुरेख फटका. अजून एक दर्जेदार षटकार. कमांड इज 29 धावा जो आपण पाहिला ना जो फाउंडेशन उभा केला होता दीपेश उमटे. महत्वाचा विकेट स्वयं डायनाच्या मदतीने वैभव महालेला बाद केले होते ना. तिथून दडपण दबाव आणि प्रेशर पूर्णपणे टाकायला पाहिजे होता मात्र तो दडपण तो दबाव झुगारून आपण पाहतोय फलंदाजी केली जाते ती रोहित घरट या फलंदाजाकडून. इथे मात्र अजून एक मोठा फटका मारायचा इरादा आपण पाहतो. चेंडू कधी स्वप्नील कुंभार आणि इथे मात्र रोहित घरट आपण पाहतोय तर ओव्हर स्टेपिंग नो चेंडू येतोय. इथे आपण पाहतोय तर विनाश कले विपरीत बुद्धी. धावा इथे खर्च होत असताना हा चुकीचा चेंडू आणि आपण पाहतोय 9+1 अशा 2 धावा ओव्हर स्टेप आपण पाहतोय. 3 चेंडू झाले 31 धावा धाव फलकावर जोडले गेले. प्रत्येक षटकारासाठी प्रवीण घरट यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक संघ मालक आहेत. प्रत्येक षटकारासाठी प्रत्येक खेळाडूला. इथे मात्र आपण पाहतोय तर जखमेवर मीठ सोडण्याचं काम केलं जाते. जेलपे नमक नो चा चेंडू फ्री हिटचा चेंडू त्याच्यावर हा येणारा अजून एक चौकार.
सहभातात देऊया डीजे मास्टरला संधी. कमान डीजे. माध्यमातून सुमधुर असं संगीत. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मध्ये आपण पुन्हा एकदा त्याच गोलंदाजाला पाहतोय दीपेश हुमटे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा धावफलकावर जमवले गेल्यात त्या जयभवानी हिवळी या संघाकडून. आता तिसरं षटक संघाचं स्वतःचं दुसरं षटक आपण पाहतोय. संघाशिवून आपण पाहिला तर नक्कीच चेंडू पडल्यानंतर चेंडू अतिरिक्त उचली आपल्याला पाहायला लागले. पहिला चेंडू मात्र डॉट चेंडू येतोय दीपेश हुमटे या गोलंदाजाकडून. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. नेहमीच जेव्हा जेव्हा प्रदर्शन करण्याची संधी मिळाली त्यावेळी नक्कीच संधीचं सोनं या गोलंदाजाच्या माध्यमातून झालंय. आज त्याला माहिती आहे महत्वाचा सामना सेमीफायनलचा सामना आहे. जर का आपला संघ इथे विजय संपादन करतोय तर अंतिम सामन्यासाठी निश्चितपणे सज्ज होईल. देखील आपण पाहिला तर इथे मात्र फलंदाजाला पकडले गेले. LBW पद्धती हा फलंदाज मात्र बाद होतोय. रोहित घरत बॅक टू द डग आउट. कमांड इथे आपण पाहतोय नवीन फलंदाज समीर पोवार येते. थोडस चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. हा फलंदाज आपण पाहिला तर सातत्याने सलामीवीराच्या भूमिकेमध्ये राहिलाय. आज मात्र थोडस मागे ठेवले गेले. काय थोडेसे वेगळं प्लॅनिंग असलेला सामना महत्वाचा आहे. थोडस काहीतरी बद्दल अपडेट करणं खूप सारं गरजेचं असतं. तशा पद्धतीचा हा आपण निर्णय जयभवानी रेवली या संघाच्या माध्यमातून पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर दीपेश हुमटे. इथे मात्र संघाला ब्रेक थ्रू मिळवलेला अर्थात रोहित घरत जो फलंदाज आक्रमक ठरू पाहत होता ना त्या फलंदाजाला इथे मात्र LBW अर्थातच बगबादा स्वरूपात त्याला मात्र बाद करण्यात यश संपादन करते. हा देखील
देखील चेंडू चांगला आपण पाहिला तर थोडासा वेगाने फेकला होता. निर्धाव चेंडू डॉट चेंडू आपल्याला इथे पाहायला मिळते. पूर्णपणे आता दबाव टाकला जातोय. तो फलंदाजी करणार आपण संघ पाहतोय तो जय भवानी रेवली या संघावर. रोहित आपण पाहिलं तर मस्त दोन मोठे फटके त्याच्या बाळात म्हणून वळल्यानंतर थोडंसं का होईना आपण कमबॅक केलं गेलं होतं पण पुन्हा एकदा मुसंडी मारले ते अर्थातच आपण पाहिलं तर उचित गडाचे मावले या संघाकडून. आपण पाहतो अजून एक चांगला चेंडू दिवेशच्या माध्यमातून येतोय. निश्चितपणे पण पाहिलं तर अशाभूत नजरेने पंचांकडे पाहिलं गेलं मात्र पंच तटस्थ आहेत. कोणत्याही प्रकारचा निर्णय त्यांच्या माध्यमातून येत नाही. सुंदर गोलंदाजी इथे मात्र समीर पवारला पूर्णपणे कन्फ्युज करण्यात आलेला आहे. अगदी मोठा फटका खेळायचा आहे जरूर पण बाळाट आणि चेंडू यांचा कोणत्याही प्रकारचा कुठेही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते ती दीपेश उमटेकडून. पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. मात्र आपण पाहिलं तर मोठा फटका खेळायचा आता सुद्धा इरादा होता. प्रयत्न केले मात्र आपण पाहिलं तर चेंडू पाचशे कड्या घेते आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जाते. पूर्णपणे अंकुश लगावला जाते. अगदी नामोहरण केलं जाते. ते समीर पवार या फलंदाजाला सुंदर गोलंदाजीचा आपण पाहतोय नजरांना पेश करतोय. एक चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. 37 धावा आपण पाहतोय. इथे मात्र पूर्णपणे कमबॅक केलं गेलंय ते उचित गडाचे मावले या संघाकडून. इथे मात्र आपण पाहतोय चांगला फटका तिथे असेल. प्रोटेक्शन चांगला फील्ड विकास महालेच्या माध्यमातून आहे. दुसरी धाव घेण्याचा इरादा केलाय. मानस होतं धाडस करावं लागलं आणि आपण पाहतोय तर एक धाव घेतली दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. इथे मात्र फलंदाज होतोय बाद. देऊया अजून एक डीजे मास्टरला संधी. आता 8 मिनिट बाकी आहेत. उचित गडाचे मावले आपल्याला या 8 मिनिटांमध्ये 2 षटकांचा खेळ संपवायचा आहे. त्याच्यामुळे विचार करा किती प्रकारचा टाइमपास करायचा, किती प्रकारे षटक हाताळायचं आहे. कारण आपण पाहिलं तर 8 मिनिटांमध्ये 2 षटक संपवायचे आहेत. 38 धावा आपण पाहतोय. 3 षटक अखेर जय भवानी रेवली या संघाच्या. 2 षटकामध्ये चांगल्या सुस्थितीमध्ये होता जय भवानी रेवली संघ. मात्र दीपेश उमटे हा गोलंदाजी ट्रॅकवर आला आणि तिथे मात्र पूर्णपणे अधिराज्य गाजवले गेले ते दोन्ही या फलंदाजांवर. नवीन फलंदाज आपण पाहतो विकी शेलार स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवर विकास महालेला आपण पाहतोय. अजून 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी. 38 धावा आपण पाहतोय धावफलकावर. अजून देखील मोठ्या धावांचा डोंगर इथे उभा केला जाऊ शकतोय. मात्र तुम्हाला चौकार आणि षटकारांची भाषा मैदानामध्ये बोलावी लागेल. मात्र मोठं आव्हान असेल ते विकास महाले याचं. फुलटॉस चेंडू आपण पाहिलं तर निश्चितपणे दिशा दिली गेली. फक्त या चेंडूवर एक धाव इथे घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र दुसऱ्या धावेच्या तमाम शंका समाप्त केल्या जातात. या एका धावेनंतर आपण पाहतो 39 धावा धावफलकावर. अजून 11 चेंडूंचा खेळ आहे बाकी. स्ट्राईकला आपण पाहतोय समीर पवार याच्याकडून बऱ्याचशा अपेक्षा
संघ मालक आणि त्याच्या संघ सहकारी त्याच्या पाठीराख्याने असणार आहेत. कारण समीर पवारच्या भात्यामध्ये देखील मोठे फटके आहेत. आज खऱ्या अर्थाने क्रायसिस मॅन अर्थात संकट मोचकाची भूमिका बजवायची असेल तर इथून शेवटपर्यंत एक हाती किल्ला लढवावा लागेल. इथून मात्र फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून तुम्हाला भरारी घ्यावी लागेल. 39 धावा आपण पाहतोय धावफलकावर. आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन विकास महाले पुन्हा एकदा तयार होईल. मोठा फटका मारायचा इरादा चेंडू खाली आपण पाहतोय. येतोय स्वप्नील कुमार पुन्हा एकदा आणि अजून एक झेल चांगला त्याच्या माध्यमातून येतो. इथे मात्र समीर पवारच्या खेळीचा होतोय अंत. कमांड इज पाहिलं तर नक्कीच प्रत्येक चेंडूवर चांगल्या पद्धतीचं नियोजन आयोजन केलं. त्याच्या माध्यमातून आपल्या संघाला विजय संपादन देखील करून दिला होता. आता देखील त्याच्याकडून तशाच अपेक्षा तशाच पद्धतीचा कंटिन्यू फॉर्म आपण पाहतोय. सुरेख फटका देऊया डीजे मास्टर. आहे चांगला फटका याच्या माध्यमातून देखील आलाय आपला फटका. 440 चा झटका. अजून एक दर्जेदार फटका. कमांड तब्बल अर्धा डझन. कमांड इज तर वैभव महाले लवकर बाद झाल्यानंतर असं कोणाला वाटलं होतं की इथे इथपर्यंत मजल मारू शकतो हा संघ. आपण पाहिलं तर विकास महालेने एक विकेट घेतला जरूर, मात्र 3 मोठे फटके त्याच्यासाठी सामोरं देखील जावं लागलं. चला फास्ट घ्यायचं आहे, खरं अंतिम षटक आहे. फक्त 3 मिनिटांचा वेळ तुमच्याकडे असणार आहे. अथर्वला आपण पाहतोय षटक क्रमांक 5 मध्ये. पहिला चेंडू आपण पाहिला तर पंजाचा इशारा येईल आमच्यापर्यंत फायदे असणार आहे. 58 धावा फलकावर. अजून 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी. स्ट्राईक एंडला आपण पाहतो विकी शेलार एक ऑलराऊंडर म्हणून नेहमीच आजची भूमिका राहिली आहे. आज मात्र आपण पाहतोय तर आज बॅट्समन प्रत्येक षटकारासाठी प्रवीण घरट यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक तर आहेच. चांगला फटका पाहतो स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. इथे मात्र 1 बाउंड चेंडू सीमा पार येतोय. 10 चौकार.
67 धावा आपण पाहतो धाव फलकावर. इथे मात्र चौकाराने स्वागत जरूर केलंय. अजून एक चांगला फटका मारायचा इरादा होता. आपण पाहिलं तर प्रयत्न प्रतीक वजले एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. अनेक वेळा त्याच्याकडून तशा पद्धतीची कामगिरी देखील राहिली. आपल्या संघासाठी 100% देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून असतो आणि ते मात्र चांगली क्षेत्ररक्षण आपण त्याच्याकडून पाहतोय देखील. या एका धावेनंतर आपण पाहतो 63 धावा धाव फलकावर. रोशन खांडेकर हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल. मागच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके आलेत. या षटकातील पहिला स्वतःचा पहिला चेंडू फेस करणे हॅट्रिक इथे सादर करणार का? स्लोअर वन आपण पाहिला तर नक्कीचपणे 2 क्षेत्ररक्षकांना भेटणारा जसा सुईमधून धागा विणावा ना तशा पद्धतीचा फटका देऊन जातोय मौल्यवान अशा 4 धावा. चेंडू अखेर आपण पाहतोय 67 धावा. रोशन खांडेकर इथे मात्र इन फॉर्म मध्ये आपल्याला असलेला पाहायला मिळतोय. जशी संधी मिळाली ना त्या संधीचा दोन्ही हाताने स्वीकार करतो. त्या संधीचं सोनं कसं होईल याच्याकडे लक्ष दिलं जाते. नक्कीच एक संघाला गरज असताना चांगली भूमिका त्याच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळते. 67 धावा धाव फलकावर. अजून 3 चेंडूचा खेळ येणं बाकी. किती धावा अजून या षटकामध्ये लुटल्या जातील आणि किती धावा इथे वाचविल्या जातील. चांगला चेंडू स्लोअर चेंडू होता तिथे असेल स्वयं डायला मात्र आज जे करतोय ना ते मात्र चांगलं करतोय. अजून एक चांगला झेल इथे मात्र रोशन खांडेकरच्या खिलीचा अंत होतोय. जो मात्र नवीन फलंदाज येईल तो मात्र ऐकूया डिझेल. फलकावर 2 चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर अथर्वल आपण पाहतोय. या षटकातील 5वा चेंडू घेऊन फुलटॉस चेंडू स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड पिकअप शॉट आपण पाहतो. विकास महालेकडून ते मात्र चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केले जाते. 68 धावा धाव फलकावर जमविल्या जातात त्या जयभवानी वेवोली या संघाकडून. अजून देखील 1 चेंडूचा खेळ येणं बाकी. मयुरेश काप आणि राष्ट्रपती यांच्याकडून विकास महाले स्वयं डाल यांच्याकडे साठी 100 रुपयाचं पारितोषिक किती आपण पाहतोय असेल. निश्चितपणे या चेंडूवर झेल घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता. आपण पाहिलं तर तसा प्रयत्न झाला नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय मयुरेश तर तब्बल 72 धावा झाल्यात आणि 73 धावांचं आव्हान दिले गेले ते उचित गडाचे माऊले या संघासमोर. येणारे 30 चेंडू आणि 73 धावांची गरज. या 73 धावा सहजरित्या पार केल्या जातील की हे 73 धावांचं आव्हान पार करताना उचित गडाचे माऊले या संघाची दमछाक होईल. या संपूर्ण इनिंगचं विश्लेषण करण्यासाठी मी मायक्रोफोनवर विनंती करतोय आमचे साथी समालोचक प्रशांतजी जंगम यांना. धन्यवाद. थँक्यू सो मच डीसी. ते मात्र मागच्या मॅच मध्ये रोशन सुतार आणि पवन झावरेचं जसं वादळ आलं होतं ना ते वादळ आता मात्र सनरायझर्स हैदराबाद संघाचं आलंय. जर तुम्ही पाहिलं तर जवळपास 250च्या आसपास संघ जाऊन पोहोचलाय आणि अजून देखील 3 षटक येणं बाकी असताना
तर मात्र अवचितगडचे मावळे फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ ठरेल आणि जर 73 धावा रोखल्या तर मात्र इथे जय भवानी रेवली संघ सलगच्या दुसऱ्या पर्वामध्ये फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरेल. यावेळेला पहिला चेंडू हवेमध्ये वन बाउन्स, चेंडू सीमा पार, चौकार. प्रत्येक चेंडू मागे टीम मीटिंग घेणं खूप चुकीचं आहे. त्याच्यामुळे विनंती असेल 25 मिनिटांमध्ये तुम्हाला देखील 5 षटका हाताळणं गरजेचं आहे. अवचितगडचे मावळे संघाने प्रत्येक षटकामागे 5-5 मिनिटं घेतले होते. तुम्हाला सुद्धा तसंच बंधनकारक असणार आहे. पहिला चेंडू चौकारासाठी. यावेळेला सुद्धा चांगला फटका आहे. 1 बाउन्स, 2 बाउन्स, चेंडू वरती रूप, चौकार. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर दुसरा चौकार आलाय. विकास महाले आहे फलंदाज. इथे मात्र आम्हाला फायनल मध्ये दाखल व्हायचं आहे. जो विश्वास मात्र आमच्या संघ मालकाने दाखवलाय ना, त्या विश्वासाला सार्थ ठरणारी कामगिरी आमच्या संपूर्ण संघाकडून होणार याची मात्र खात्री दाखवतोय विकास महाले. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 9 धावा धफलकावर आहेत. यावेळेला मात्र मोठा फटका विकास महालेच्या बॅट मधून आला. हा पहिला षटकार.
सेमीफायनलची मॅच आहे. तुम्हाला निर्णय घेण्यासाठी थोडासा वेळ जरूर लागतोय, परंतु जे काही निर्णय असतील ते त्वरित घ्या विनंती असेल. साहिल सत्वे यावेळेला मात्र फुल टॉस चेंडू आणि फुल टोल वसूल केलाय. चेंडू सीमा पार. षटकार. साहिल सत्वे मात्र पुन्हा एकदा गोलंदाज साहिल सत्वे गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना पहिल्याला मात्र भन्नाट वेगामध्ये चेंडू हाताळलाय. गुडले स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर लगेचच यष्टीरक्षकाचा भेद घेतला आणि यष्टीरक्षक सुद्धा कोणतीही चूक केली नाहीये, कारण निर्धाव चेंडू आल्यानंतर यष्टीरक्षकाची भूमिका सुद्धा तितकीच महत्वाची असते. चेंडू कलेक्ट करणं, त्याच वेळेला जर झेल असेल तर तो झेल घेणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं ठरतं. त्यावेळी यॉर्कर लाईनचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे वैभव. त्या ठिकाणी मात्र फक्त एक धाव घेतली जाईल. या एक धावेने धावफलक जाऊन पोहोचते ते मात्र 24 या आकड्यावर. 73 धावांचा पाठलाग करत असताना काहीशी अशी सुरुवात अवचितगडचे मावळे या संघाकडून होणं अपेक्षित होतं आणि तशीच सुरुवात दोन्ही फलंदाजांनी करून दाखवली आहे. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. यावेळेस सुद्धा आडव्या अटॅक घेण्याचा प्रयत्न कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. बॅक टू द बॉल ड्राईव्ह. ड्राईव्हचा फटका. चेंडू सीमा पार. धावा कव्हर असून देखील या षटकातील 2 चेंडूंना बाकी आहेत. त्यावेळेस सुद्धा कट करायचा होता, परंतु इनसाइड एज घेतली आणि तिथेच चेंडू थांबला. त्याच गाडीने मात्र निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. षटक क्रमांक इथे दुसरा मार्गस्थ आहे. शेवटचा 1 चेंडू बाकी असताना साहिल सत्वेचं इथं कौतुक करावं लागेल, कारण एक चौकार आणि एक षटकार काढल्यानंतर फक्त 11 धावा खर्ची घातलेल्या गोलंदाजानं आणि आता मात्र शेवटचा 1 चेंडू येणं बाकी आहे. शेवटच्या एका चेंडूवर किती धावा येतील हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. यावेळेस सुद्धा मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. टाळ्यांचा गजर या मात्र क्षेत्ररक्षकासाठी झालाय, कारण त्याच दर्जाचं क्षेत्ररक्षण झालंय. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आलंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत 29 धावा. 18 चेंडू मध्ये 44 धावांची गरज असेल. 18 चेंडू आणि 44 धावा. फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ कोणता होईल हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. या 44 धावा रोखतील का जय भवानी रेवली संघाचे गोलंदाज, की मात्र अवचितगडचे मावळे हा सामना सहजरित्या आपल्या खिशात घालतील हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरत आहे. 18 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. स्वतः संघ नायक मात्र आता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. वैभव महाले ते मात्र जर आपल्या संघाला विजय प्राप्त करून द्यायचा आहे ना, तर मात्र संघ नायकाला इथे मात्र कॅप्टन इनिंग म्हणजेच कॅप्टन बॉलिंग करून दाखवावी लागेल. आज मात्र जर तुम्ही पाहिलं तर 18 चेंडू मध्ये 44
आणि या मॅचच्या दृष्टिकोनातून हे षटक खूप महत्वाचं आहे. या षटकामध्ये जर यदा कदाचित 20 धावा आल्या तर मात्र औचित्यगडचे मावळे या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून दाखवेल. परंतु या षटकामध्ये 5 ते 6 धावा खर्च घातल्या वैभव महालेने तर मात्र जय भवानी रेवोली संघ या मॅच मध्ये येईल. यावेळी मात्र मोठा फटका साईल आहे तिथे 1 बाउन्स क्षेत्ररक्षण होईल, थ्रू होईल, तोपर्यंत फक्त 1 धाव घेतली जाते. स्वप्नील कुंभार ज्याच्या बॅट मधून कालच्या दिवशीमध्ये 50 सुद्धा साकार झाली होती, तोच फलंदाज आहे. म्हणजेच काय तर मात्र इथून पुढे औचित्यगडचे मावळे सुद्धा हा सामना सहजरित्या जिंकू शकेल. दीपेश उमटेकडे सुद्धा तितकी क्षमता आहे, त्याच्याकडे सुद्धा प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक आहेत आणि ते स्ट्रोक जर त्याच्या बॅट मधून आले तर औचित्यगडचे मावळे या संघाला विजयापासून कोणीही रोखू शकणार नाहीये. यावेळेला मोठा फटका स्वप्नील कुंभारच्या बॅट मधून, एक मोठा षटका. तर 37 धावांची गरज आहे. इथे मी मगाशीच म्हटलं की स्वप्नील कुंभार जर इथे उभा राहिला ना तर शेवटच्या चेंडू पर्यंत तो मॅच घेऊन जाऊ शकतो. कारण काय फटके सजवतोय, काय फटके मात्र तो खेळतोय. या वेळेला सुद्धा मोठा फटका खेळायचा होता बाईकच्या स्वरूपात, ही मात्र चौकार येतोय. इथे मात्र बॅटला स्पर्श सुद्धा झाला नाही, परंतु इथे यष्टीरक्षकाने थोडीशी केली चूक आणि त्या चुकीचा फायदा झाला. तो मात्र औचित्यगडचे मावळे या संघाला 4 धावा इथे मिळाल्यात. हे मात्र जर तुम्ही पाहिलं तर धावफलकावर धावा त्या आतापर्यंत 40 धावा. इथून पुढे आता 33 धावांची गरज आहे. 15 चेंडू आणि 33 धावांची गरज. त्यावेळेला सुद्धा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षण होईल, तोपर्यंत मात्र इथे सहजरित्या 2 धावा घेतल्यात. 1 बाउन्सचा सुद्धा इशारा देईल. ओ शॉट आहे का? ओके, 1 शॉट आहे. आता मात्र 2 धावा पळून काढल्या, त्यामुळे फक्त 1 ज्या धावसंख्येमध्ये अर्जित केली जाईल. या 1 धाव्याने जर तुम्ही पाहिलं तर 32 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 32 ची गरज. यावेळेला मात्र डॉट चेंडू आलाय. शेवटचा 1 चेंडू, 10 चेंडू आणि 13 चेंडू आणि 32 ची गरज असताना मात्र आता या शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील. अजून देखील मॅच दोन्ही संघांच्या बाजूने आहे. एकतर्फी मॅच झाली नाहीये मागच्या सेमीफायनल सारखी, आणि अशीच मॅच होणं खूप अपेक्षित असतं. या वेळेला सुद्धा डॉट चेंडू. मात्र षटक क्रमांक इथे 3 संपलं. 3ऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आहेत 41. पाणी द्या मैदानाच्या आतमध्ये. आणि 12 चेंडू 32 ची गरज आहे. डीजेला मिळतोय
भवानी रेवली संघ थोडस फास्ट घ्या विनंती असेल, कारण जवळपास 5:15 वाजत आले आणि अजून देखील फायनलची मॅच आहे. विनंती असेल थोडस फास्ट घ्या. 12 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 32 धावा. प्रत्येक षटकामागे 16 धावांची गरज असणार आहे. जर का हा सामना जिंकून दिमागदारपणे फायनलच्या फेरीमध्ये अंतिम सामन्यामध्ये जर मजल मारायची असेल तर 12 चेंडूमध्ये तब्बल 32 धावा ह्या तुम्हाला बनवाव्या लागतील. स्वप्नील कुंभार या फलंदाजासाठी प्रत्येक षटकारासाठी तब्बल 200 रुपयाचे पारितोषिक असेल दीपक झोलगे आणि दीपक भांबळे यांच्याकडून. प्रत्येक षटकारासाठी येणारे 12 चेंडू 32 धावांची गरज असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय समीर पवार, एक महत्वाची जबाबदारी, महत्वाचं षटक त्याच्या हाती चेंडू सोपवलाय. कर्णधाराने जो विश्वास दाखवलाय ना तो विश्वास तुला कुठेतरी सार्थ करून दाखवावा लागेल. स्ट्राईक एंडला दीपेश उमटे असेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय समीर पवार याला. खराब चेंडू होता, चांगला फटका, चांगला प्रयत्न होता, मात्र पाहिलं तर चेंडू बारसी कडा घेतोय. कोणत्याही प्रकारची धाव इथे मात्र खर्च केली जात नाहीये. एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर आत्मविश्वास वाढवेल. तो जय भवानी रेवली संघाचा एक मोठा फटका बॅक करून देईल. तो उचित गडाचे मावळे या संघाला. येणारे 11 चेंडू अद्याप 32 धावांची गरज असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा फिरकीचा जादूगार समीर पवारला आपण पाहतोय. इथे मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न आपल्याच फॉलोथ्रू मध्ये झेल पकडणार काय? ते मात्र झेल सुटला जाते. थोडासा जायबंदी होतोय. खेळाडू निश्चितपणे झेल घेण्याचा उपलादून प्रयत्न झाला, मात्र पाहिलं तर झेल हातातून सुटला. धरणी मातेला डान्स झाला. एक धाव कंप्लीट केली गेली आणि स्ट्राईक देखील रोटेट केली गेली. अर्थात स्ट्राईक मिळाली आहे ती स्वप्नील कुंभार या फलंदाजाला. आता 10 चेंडू आणि 31 धावांची गरज. स्वप्नील कुंभार जोपर्यंत आहे ना स्ट्राईक वर इथे मात्र नक्कीच धावा बनवू शकतात. धावा लुटणारा पाहिजे, धावा बनवणारा पाहिजे. 10 चेंडू 31 धावा. काही चेंडूंची मित्रांनो तुम्हाला वाट पाहावी लागते आणि काही चेंडूंची तुम्हाला वाट लावावी लागते. फुलटॉस चेंडू इथे मात्र त्याचा दोन्ही हाताने स्वीकार. पंचांचा निर्णय देखील येतोय आमच्यापर्यंत. इट्स नो चेंडू, नो प्लस 6 जलेपेन. जातोय तो गोलंदाज समीर पवार. या गोलंदाजाच्या माध्यमातून येणारा चेंडू हा लायसन घेऊन येणार आहे. फ्री हिटचा चेंडू असेल त्याच्यामुळे फलंदाजाकडे लायसन असणार आहे. स्वप्नील कुंभार मात्र एक ते आपण पाहतोय बेधडक विस्फोटक खेळी करतोय. येणारे 10 चेंडू 24 धावांची गरज असणार आहे. ती औचित गडाचे मावळे या संघासाठी. चेंडू मध्ये 24 धावांची गरज असणार आहे. आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर समीर पवार. 200 रुपयाचे पारितोषिक असणार आहे स्वप्नील साठी दीपक झोलगे आणि दीपक भांबळे यांच्याकडून. ते मात्र आपण पाहिला तर चांगला चेंडू होता, त्याला मोठ्या फटक्यामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता, मात्र पाहिलं तर तितकासा संपर्कात चेंडू आला नाही आहे. एक धाव ते निश्चितपणे घेतली गेली. एका धावेने आपण पाहतो धावफलक पुढे जाईल. म्हणजे आता येणारे 9 चेंडू 23 धावांची गरज असणार आहे. निश्चितपणे आपण पाहिलं तर अगदी रोमहर्षक स्थितीमध्ये पोहोचलेला हा सामना. निश्चितपणे दोन्ही संघ अगदी 100% देण्याचा प्रयत्न करतात. कोणताही संघ इथे मात्र मागे हटायला तयार नाही. येणारे 9 चेंडू 23 धावा. स्ट्राईकला दीपेश उमटे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा समीर पवारला आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहिलं तर थोडासा जागा बनवून खेळण्याचा इरादा होता दीपेश उमटे याचा, मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा आणि दिशा देखील बदलली. चेंडू आपण पाहिलं तर लेग स्पिन अर्थात इन स्विंग प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. आता 8 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल ती औचित गडाची माऊली या संघाला. इथे मात्र चांगल्या गोलंदाजीकडे लक्ष असेल ते संपूर्ण रेवलीकरांचं आणि चांगल्या फलंदाजीकडे लक्ष असेल ते औचित गड
करांचं आणि चांगल्या क्रिकेटकडे लक्ष असेल त्या संपूर्ण प्रेक्षकांचं. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतो पुढे येऊन स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. एक धावी ती घेतली गेली आहे. थोडासा मिस्टेक आपल्याला पाहायला मिळतोय. आता 7 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल. 7 चेंडू 22 धावा आणि चला टाइम घ्यायचं नाही मित्रांनो. 7 चेंडू 22 धावा. हा चेंडू आहे ना प्रशांत, हा खूप सारा महत्वाचा असेल. हा चेंडू जर निर्धाव अथवा एकेरी दुहेरी अथवा विकेट आला तर जय भवानी संघ या सामन्यात पूर्णपणे पकड मजबूत करेल. आणि जर का चौकार षटकार आला तर निश्चितपणे थोडासा दिलासा मिळेल. तो उचितगड अर्थात उचितगडाची माऊली या संघाला. येणारे 7 चेंडू आणि 22 धावांची गरज असणार आहे. स्वप्नील कुंभार आहे स्ट्राईक, ज्याच्या बॅट मधून एकापेक्षा एक सरस असे फटके आलेले आहेत. स्वप्नील कुंभार निश्चितपणे आशा जिवंत करतोय, आशा पल्लवित देखील करतोय. 7 चेंडू 22 धावांची अजून देखील गरज असेल ते उचित गडाचे मावळे या संघाला. चला फास्ट घ्यायचं आहे वैभव. 7 चेंडू 22 धावा. हा चेंडू खूप सारा निर्णायक आहे. आम्हाला माहिती आहे किती महत्वाचा चेंडू आहे, विचार करायला लावणारा चेंडू आहे, मात्र आपल्याकडे वेळ देखील खूप कमी आहे. 7 चेंडू 22 धावा. 22 धावा 7 चेंडू. हा चेंडू निर्णायक कलाटणी देणारा असेल. चांगला चेंडू आपण पाहतोय. चेंडू हवाय, चेंडू खाली तिथे साहिल सतत चांगले प्रयत्न होते. सेल मात्र काही पकडता आला नाही. 2 धावा इथे झाल्यात पूर्ण. या 2 धावांनंतर आपण पाहतोय षटक क्रमांक 4 समाप्त होतोय. 6 या 2 धावांनंतर आपण पाहतोय 6 चेंडू मध्ये 20 धावांची गरज असेल. 4 मिनिटांचा वेळ बाकी आहे. जय भवानी रेवली संघ 4 मिनिट बाकी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 6 चेंडू हाताळायचे आहेत. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. अजूनही सामना कुठेही कसाही आणि कधीही जाऊ शकतोय. क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हणून म्हटला जातो. याच्याकडे पाहिलं जातं. क्रिकेट सरडा आणि राजकारण आपण पाहतोय तर कधीही रंग बदलू शकतात. आता इथे मात्र आपण पाहतोय तर हा सामना अगदी रोमहर्षक स्थितीमध्ये पोहोचला आहे. येणारे 6 चेंडू 20 धावांची गरज. एक मोठा फटका कमबॅक करून देईल तो उचित गडाची माऊली या संघाला. आणि एक निर्धाव चेंडू इथे मात्र पूर्णपणे पकड मजबूत करेल जय भवानी रेवली या संघाचा. नक्कीच आपण या संपूर्ण स्पर्धेसाठी या व्हिडिओसाठी आम्ही मेडेकर हा ग्रुप लॉग इन केलेला आहे. जर कोणाला इथून व्हिडिओ घ्यायचे असतील तर नक्कीच त्या चॅनेलला फॉलो करायचा आहे. ते मात्र आपण पाहतोय दीपेश उमटे महत्वाचा विकेट महत्वाच्या वेळी माघारी. कमाल इज इट. आम्हाला देखील झोप थोडीशी येत होती. चहा दिल्याबद्दल खरंच धन्यवाद. पाच चेंडू आणि 20 धावांची गरज. स्ट्राईक एंडला पाहतोय संघाचा संघनायक लीडिंग फ्रॉम द फ्रंट. जर खरं ठरवायचं असेल तर येणारे 5 चेंडू मध्ये 20 धावा या बनवाव्या लागते. दोन्ही साईडला कर्णधार. एका साईडला वैभव महाले, एका साईडला ओंकार मोरे. बेस्ट वर्सेस बेस्ट आपण पाहतो. कोणाचं पाड आहे ते मात्र वरचढ होईल ते मात्र आपण पाहतो. मोठा फटका जरूर केल्याचा होता. एक धाव इथे जमा केली जाते. जोरदार अपील देखील केले जाते. मात्र पंचांनी अपील फेटाळून लावले आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल याची नोंद घ्यायची आहे. येणारे 4 चेंडू आणि 19 धावांची गरज. स्वप्नील कुंभार इथे मात्र स्ट्राईकला असणार आहे. 4 चेंडू 19 धावांची गरज. इथे मात्र आपण पाहतोय तर एक हाय व्होल्टेज ड्रामा सुपर सेबी उपर. जरा फास्ट घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला वैभव विनंती असेल थोडस फास्ट घ्यायचं मित्र. धन्यवाद. 4 चेंडू 19 धावा. इथे मात्र सुंदर गोलंदाजी करतोय वैभव. स्वप्नील कुंभार आहे. जोपर्यंत आहे ना तोपर्यंत धावा ह्या बनवू शकतात. चांगला चेंडू आपण पाहतो. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. एक धाव इथे घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचीत स्वरूपात बाद होतोय.
बनवू शकतात. क्रॉस झालेला आहे, क्रॉस झालेला आहे मित्रांनो, झालेला आहे क्रॉस, चेक केला इथे. तीन चेंडू 18 धावांची गरज असणार आहे औचित्यगडाचे मौले या संघाला. इथे मात्र दैदिप्यमान विजय मिळवून देईल का हा फलंदाज? एक रोमांचक स्थितीमध्ये पोहोचलाय सामना. इथून मात्र आपल्या संघाला विजय करून दिला तर नक्कीच त्यांचे संघ सहकारी त्याच्या पाठीराखी या खेळाडूला मात्र नक्कीच उंचावून घेतील. 3 चेंडू 18 धावांची गरज. वैभव महाले असलेल्या गोलंदाजी ट्रॅकवर 3 चेंडू 18 धावा. प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेरच मारावा लागेल. 3 चेंडू 18 धावा 3 चेंडू. आपण पाहतोय तर अगदी काळजाचा ठोका सुकवणारा सामना, हृदयाची स्पंदने वाढविणारा सामना. 3 चेंडू 18 धावा. चेंडू चांगल्या क्षेत्राची आपल्याला पाहायला मिळतोय. कोणत्याही प्रकारची ते मात्र धाव घेतली जात नाही. फलंदाज धावची स्वरूपात इथे होतोय बाद. इथे मात्र आता या सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व अधिराज्य गाजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो जय भवानी हिवली हा संघ. तर संपूर्णपणे अधिराज्य गाजवले जाते. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू. वैभव महाले कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. अशा पद्धतीची आज या सामन्यामध्ये फलंदाजीच्या माध्यमातून चांगले योगदान देता आले नाही, मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून ती मी उणीव ती कमतरता पूर्णपणे भरून काढेल आणि तशा पद्धतीचा मैदानाच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर यायचं आहे. प्रेक्षकांना विनंती असेल जय भवानी रेवल संघाचे प्रशांतजी महाले सर्वांना बाहेर काढायचं आहे. चला ग्राउंड मध्ये यायचं नाही जेणेकरून कोणत्याही प्रकारचा वाद होईल.